बरं का कोण ज्योतिबा आणि सिद्धनाथ दोघं भाऊ आहे बरं का. ज्योतिबा मध्ये सीताजी बशीच भेटतो गुलाब खोबरं. आमच्याकडे खोबरं नाही कोणत्याच्या वाट्यात मोठे त्याच्यावर बारीक फुरकून त्यात नादवा पण पडले. ज्योतिबा बशी जावा माणसाचं दोष कसली वाटेल काळे भर हा त्या दोन वाट्या झाले त्या भारत भक्ताचे तसं वर्णन सांगतात. ज्योतिबाची बहीण यमाबाई चोपडाई माय केदारलिंग कुटुंबामध्ये चौकरात होते. ज्योतिबाची बहीण यमाबाई म्हणायची रोज म्हणावं दादा लग्न करून घे दादा लग्न करून घे. एक दिवस नाही वर्ष नाही 2 वर्ष नाही 12 नाही 24 वर्ष होऊन गेलं. सकाळी उठला आंघोळ गेली ती बहीण म्हणावं दादा लग्न करून घे वयाला हो म्हणावं निघून जावं. परंतु 8 पुढच्या रविवाराला देव येतो त्या आंघोळीला कुठं पंचगंगेला. बरोबर आहे. बघा मनुष्याला जन्मामध्ये यात्रा घडावं यात्रा घडावं का कुठली यात्रा घडावं. जीवनामध्येचा संसार जन्मभरच आहे मर्जनकाच आहे. हा त्या संसारामध्ये देवाला यात्रा लावलं. गाणगापूरला गेलं तर कुठली आंघोळ करावं संगमाची आंघोळ करावं. दत्तात्री गाणगापूर मध्ये नाही दुपारा 12 वाजता देव येतात गावात. हा कशासाठी येतात माधवगिरी करण्यासाठी. तुम्ही अर्भोपती असाल तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून जर भिक्षा मागितलो तीर्थ साध्य नाही तर साध्य नाही. बरं का असं आहे. तू पंढरपूरला गेल तर कुठं चंद्रभागे करता स्नान दोष पळती पंढरपूरला गेलं त्या चंद्रभागे कशाचं कालावधी शेणगाला होतं पंढरपूरला. बरोबर आम्ही गेलतो आय धाकटं पोरग हे नंदचं पोरग बेणं भांडणच काढलं आय 100ची नोट दिली बसलं. आम्ही गेलो का पंढरपूर मध्ये माय 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 काय गलीच गे माय सगळे तिथंच आम्ही लाजमध्ये राहिलो पांडुरंगाचं दर्शन बरोबर आहे. स्वर्ग माती बघायला गेले. हा अर्थ कसा आहे पण चंद्रभागे करता स्नान दोष पळती हा तुळजापूरला गेलं तर दलोळाची आंघोळ करावं. ज्योतिबाला गेली तर कुठली आंघोळ करावं पंचगंगेची आंघोळ करून डोंगर चढावं तर तीर्थ साध्य नाही. वर जावं कोसला जावं म्हटलं तर ते काय ज्योतिबा पावणारच नाही म्हणा. तसं देव आंघोळच्या रविवाराला आंघोळीला आले देव आणि आंघोळीला सूर्यनारायणला तोंड करून पाणी सुटते ते सूर्यनारायण